नमस्कार, मी अशोक उन्हाळे. दामाई न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूयात हेडलाईन्स. पार्क स्टेडियम समोर एका इसमाच्या डोक्यात प्रहार करून निर्गुण खून. व्यापाऱ्यांची फसवणूक करणाऱ्या सराईत गुन्हेगारास अटक. आजपासून उजनीतून शेतीसाठी कालवा आणि बोगद्यातून पाणी सोडण्यास प्रारंभ. मंगळवारमध्ये मराठा समाजाच्या वतीने साखळी उपोषण स्थगित. 3000 किलो मांगूर माशाची वाहतूक करणारा टेम्पो पकडला. कामती पोलिसांची कारवाई. दोघांना घेतले ताब्यामध्ये. आणि सोने तारण ठेवून कर्जरुपी घेतलेले 1,60,000 रुपये क्षणामध्ये पळविले. आता पाहूयात सविस्तर बातमीपत्र. पार्क स्टेडियमच्या फाटकासमोर सावजी हॉटेलजवळ एका इसमाच्या डोक्यावर प्रहार करून त्याचा निर्गुण खून केल्याची घटना घडली. शुक्रवारी सकाळी 7:30च्या सुमारास हा प्रकार घडल्याने खळबळ उडालेली आहे. राजू कोंडीबा बंडगर, वय 50, चिंचनगर, नेराळे वस्ती असे मरण पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे. शुक्रवारी सकाळी राजू बंडगर हे पार्क स्टेडियम समोरून जात असताना अज्ञात इसमाने त्यांच्या डोक्यावर अज्ञात वस्तूने प्रहार केला. त्यामध्ये ते रक्तबंबाळ होऊन ते जमिनीवर कोसळले. त्यामध्ये ते गंभीर जखमी झाले. काही वेळातच हल्लेखोर तेथून पसार झाले. त्यांच्यावर हल्ला कोणी व कशासाठी केला हे समजू शकले नाही. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर फौजदार चावडी पोलिसांनी तातडीने तेथे धाव घेऊन बंडगर यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयामध्ये दाखल केले, परंतु उपचार चालू असताना त्यांचा मृत्यू झाला. याची माहिती त्यांच्या कुटुंबियांनी समजल्यानंतर त्यांनी शासकीय रुग्णालयामध्ये धाव घेतली. या प्रकरणी त्यांचा मुलगा धीरज राजू बंडगर, वय 24, राहणार शनी मंदिराजवळ रेल्वे कॉलनी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात इसमाविरुद्धच फौजदार चावडी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे. या घटनेबाबत फौजदार चावडी पोलिसांना संपर्क साधला असता त्यांनी पुढील तपास सुरू असल्याचे बोलताना सांगितले. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बनसवडे हे करीत आहेत. तोतेगिरी करून व्यापाऱ्यांची फसवणूक करणाऱ्या सराईत गुन्हेगारास शहर गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली असून हरजीत सिंग होरा, वय 35, राहणार अलकसा सोसायटी, हडपसर, पुणे असे त्या गुन्हेगाराचे नाव आहे. या घटनेची हकीकत अशी की दिनांक 2 मार्च 2023 रोजी प्रकाश भारतभूषण अर्शिद, राहणार पूर्व मंगळवारपेठ, सोलापूर यांना एका अज्ञात इसमाने मोबाईलद्वारे संपर्क करून त्यास धार्मिक कार्यासाठी सोयाबीन तेलाचे 150 बॉक्स पाहिजेत असलेबाबत त्यांना सांगितले. त्यानुसार प्रकाश भारतभूषण यांनी संबंधित इसमास सोयाबीन तेलाचे 150 बॉक्स पाठवून दिले. त्याची डिलिव्हरी संबंधित इसमाने अंत्रोळीकर नगर, सोलापूर येथील गुरुद्वारा समोरील रोडवर घेतली. त्यावेळी संबंधित इसमाने त्या तेलाच्या खरेदीपोटी प्रकाश अर्शिद यांना चेक दिला. मात्र त्या चेकवरील सहीमध्ये तफावत आढळल्याने तो चेक वटला नाही. त्यानंतर प्रकाश अर्शिद यांनी संबंधित इसमास फोन केला असता त्याचा फोन बंद असल्याचे आढळून आले. त्यानंतर दुसऱ्यांदा सुद्धा त्याच पद्धतीने त्याने फसवणूक केलेली आहे. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी याबाबत जेलरोड पोलीस ठाणे येथे तक्रार दिली व गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या गुन्ह्याचा तपास करत असताना एक इसम अंतोळीकर नगर गुरुद्वारा जवळ 4 चाकीसह थांबला असल्याचे दिसले. त्या ठिकाणी सापळा लावून त्याला ताब्यात घेतले व अधिक चौकशी केली असता त्यांनी आपले नाव हरजीत सिंग होरा असे सांगितले. तपासामध्ये गुन्हे शाखेने त्याच्याकडून फसवणूक करून अपहार केलेल्या जैमिनी सनफ्लावर तेलाचे प्रत्येकी 15 लिटरचे 25 डबे, नेचर फ्रेश चक्की आट्याच्या प्रत्येकी 30 किलो वजनाच्या 40 बॅग, तसेच गुन्हा करण्यासाठी वापरलेले मोबाईल, बँक ऑफ बडोदा चेक, डेबिट कार्ड, रोख रक्कम, 4 चाकी वाहन असा सुमारे 8,25,035 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. होरा यांनी अशाच पद्धतीने 4 ते 5 ठिकाणी व्यापाऱ्यांची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले. उजनी धरणातील पाण्याचे 23-24 रब्बी हंगामासाठीचे नियोजन कालवा सल्लागार समितीच्या ऑनलाईन बैठकीमध्ये पालकमंत्री आमदार चंद्रकांत पाटील यांचे अध्यक्षतेखाली ठरवण्यात आले असल्याची माहिती आमदार बबनदादा शिंदे यांनी दिली आहे. यानुसार फेब्रुवारी 2024 अखेर रब्बी हंगामामध्ये कालवा आणि बोगदा, सीना नदी पाण्याची 2 आवर्तने सोडण्यात येणार आहेत. यातील
पहिले आवर्तन आज शनिवार दिनांक 4 नोव्हेंबर पासून सुरू होणार असल्याची माहिती आमदार शिंदे यांनी सांगितलेली आहे। सन 2023च्या पावसाळ्यात कमी पर्जन्यवृष्टी झाल्यामुळे उजनीच्या वरील लहान मोठी 19 धरणे 95 ते 100% भरली आहेत। यातून पुढे आलेल्या पाण्यामुळे 15 ऑक्टोबर 2023 रोजी उजनीत 60.66% पाणी तर 96.54 TMC पाणी साठा उपलब्ध झाला होता। आज 3 नोव्हेंबर रोजी धरणात 54.35% पाणी तर 92.80 TMC पाणी साठा उपलब्ध आहे। अधिक माहिती अशी की कालवा सल्लागार समितीच्या झालेल्या बैठकीमध्ये कालवा आणि बोगदा यातून पहिले आवर्तन 4 नोव्हेंबरपासून तर दुसरे आवर्तन फेब्रुवारी अखेर दरम्यान सोडण्याचे ठरले आहे। हे आवर्तन आता प्रत्येकी 40 दिवसाचे राहणार असून शेतीसाठी रब्बी हंगामातील पाणी उपलब्ध होणार आहे। नियोजनानुसार कालव्यातून सुरुवातीला 2500 क्युसेस तर बोगद्यातून सुरुवातीला 750 क्युसेस पाणी सोडण्यात येणार आहे। उन्हाळी हंगामासाठी तिसरे आवर्तन नियोजन फेब्रुवारी महिन्यात उपलब्ध असलेल्या उजनीतील पाणी साठ्यावर अवलंबून राहणार असल्याचे आमदार शिंदे यांनी सांगितले। एकंदरीत शेतीसाठी रब्बी हंगामात 2 पाळ्या सोडण्यात येणार आहेत। प्रत्येकी वर्षी पावसाळ्यात शेवटी 15 ऑक्टोबर रोजी उजनी धरणात 111% पाणी व 123 TMC पाणीसाठा केला जातो। उजनी धरणाच्या मागील 42 वर्षातील इतिहासात उजनी 100% न भरण्याची ही 9वी वेळ आहे। तरी पण आहे या उपलब्ध पाण्यातून शेतीसाठी 2 रब्बीची आवर्तने निश्चित मिळतील हे आता स्पष्ट झाले आहे। या बैठकीस आमदार संजय मामा शिंदे, आमदार सुभाष देशमुख, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार समाधानदादा अवताडे, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मुख्य अभियंता हेमंत धुमाळ, कार्यकारी संचालक अतुल कपोले, अधीक्षक अभियंता धीरज साळे, रावसाहेब मोरे बागडे, कार्यकारी अभियंता जाधवार, माने, हरपुरे आदी उपस्थित होते। मराठा आरक्षणाच्या लढ्यासाठी व मराठी योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या अमरण उपोषणास पाठिंबा देण्यासाठी मंगळवार येथे सकल मराठा समाजाच्या वतीने दामाई चौकातील सुरू असलेले साखळी उपोषण पुढील आदेश येईपर्यंत सर्वानुमते स्थगित करण्यात आलेले आहे। दिनांक 25 नोव्हेंबर पासून मंगळवारमध्ये सकाळी 10 ते 2 व दुपारी 2 ते सायंकाळी 6 पर्यंत प्रत्येक गल्लीवाईज उत्तम नियोजन करून साखळी उपोषण करण्यात आलेले होते। सदर बैठकीत अंतरवाली सराटे येथे मनोज जरांगे पाटील यांना माजी न्यायमूर्ती गायकवाड समितीचे सदस्य व शासनाचे शिष्टमंडळ भेटल्यानंतर पाटील यांनी शासनाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण देण्यासाठी 24 डिसेंबर 2023 पासून पर्यंत मुदतवाढ देऊन उपोषण स्थगित केल्याची घोषणा केली। सदर कालावधीत शासनाने सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन आरक्षण द्यावे तसेच विविध मागण्यांसंदर्भात झालेल्या चर्चेचा आढावा बैठकीत घेण्यात आला। शासनाची मुदत संपल्यानंतर पुढील आदेश येईपर्यंत आंदोलन स्थगित केले असले तरी आंदोलन संपले नाही तर मधल्या दिवसांमध्ये मंगळवेढा तालुक्यात कुणबी नोंद असलेले दाखले तहसील कार्यालयातील दप्तरांमधून शोधले जाणार आहेत। तसेच गरज पडल्यास मुंबईच्या आंदोलनाचे नियोजन देखील केले जाणार आहे। यावेळी पाटील यांच्या 9 दिवसाच्या आमरण उपोषणामुळे त्यांची प्रकृती चिंताजनक झाली होती। यासाठी त्यांची प्रकृती लवकरात लवकर सुधारावी यासाठी समाजाच्या वतीने पांडुरंगाकडे साकडे घालण्यात आले। यावेळी मंगळवेढा तालुक्यात आमरण उपोषणास बसलेल्या साखळी उपोषणात संबंध तालुक्यातील सहभागी झालेल्या मराठा बांधवांचे व इतर सर्वच समाजातील बांधवांचे आभार व्यक्त करण्यात आले। यावेळी मराठा समाजाचे बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। मोहोळ तालुक्यातील कामती पोलिसांनी 3000 किलो मांगूर माशांची वाहतूक करणाऱ्या आयशर टेम्पोसह दोघांना ताब्यात घेतलेले आहे। कामती बुद्रुक तालुका मोहोळ येथील उड्डाण पुलावर वाहतूक नियमित करीत असताना पोलीस कॉन्स्टेबल जगन खोब्राजी इंगळे, सहाय्यक पोलीस फौजदार साळवे, चालक पोलीस कॉन्स्टेबल पवार यांना KA 50-1596 या क्रमांकाचा आयशर टेम्पो मंगळवेढून सोलापूरच्या दिशेने जात असताना त्याचा संशय आला। त्याने हा टेम्पो महाल मार्गालगत असलेल्या राजश्री लॉनजवळ थांबविला। त्यानंतर त्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डुनगे यांना फोनवरून ही माहिती दिली। दरम्यान पोलिसांनी अब्दुल रजाक अमीर जान, नबीउल्ला अब्दुल साहब, रजाक साहब बंगळूर यांना ताब्यात घेतले। सदरची कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डुनगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल माने, अमोल नाईकवाडे, जगन इंगळे, साळवे, पवार यांनी केली आहे। दरम्यान सहाय्यक मत्स्य व्यवसाय अधिकारी RS रावणगावे यांनी माशांची तपासणी केली। सदर मासे JCBच्या साहाय्याने खड्ड्यात खोदून नष्ट करण्यात आले अशी माहिती जगन इंगळे यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद आहे। सोने तारणावर शेतकऱ्यांनी घेतलेल्या कर्जाची रकमेवर अज्ञात चोरट्याने डल्ला मारला।
बार्शी शहरातील बस स्टँड समोरील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुख्य शाखेमध्ये दिनांक 31 रोजी सकाळी 10:30 ते 11च्या सुमारास हा प्रकार घडलेला आहे। याबाबत सुभाष अनंतराव पाटील वय 60 राहणार पिंपरी अर्थ तालुका बार्शी यांनी शहरी पोलिसांमध्ये फिर्याद दिलेली आहे। सुभाष पाटील यांचा शेती व्यवसाय आहे। पैशाची गरज असल्याने त्यांनी स्टेट बँकेत सोने तारण ठेवून त्यावर 1,60,000 रुपये कर्ज घेतले। कर्जाची मंजूर झालेली सदर रक्कम पाटील यांच्या स्टेट बँकेतील बचत खात्यावर बँकेने वर्ग केली। सदर रक्कम काढण्यासाठी पाटील दिनांक 31 रोजी स्टेट बँकेच्या शाखेत गेले होते। चेक देऊन त्यांनी 1,60,000 रुपये रक्कम कॅशियरकडून घेऊन त्यांच्याजवळील पांढऱ्या पिशवीत ठेवून तेथे समोर असलेल्या खुर्चीवर बसले होते। त्यावेळी पैशाची पिशवी त्यांनी तेथेच उजव्या बाजूस खुर्चीवर ठेवली। पाटील बसलेल्या खुर्चीच्या पाठीमागून एक व्यक्ती आला। पाटील यांच्या डाव्या खांद्यावर हात मारून त्यांना तुमचे पैसे पडले आहेत असे म्हणाला। तेव्हा पाटील यांनी मागे वळून पाहिले असता त्यांच्या खुर्चीच्या डाव्या बाजूस 20 रुपयांच्या 5 नोटा अस्ताव्यस्त पडलेल्या दिसल्या। त्या नोटा घेण्यासाठी पाटील खाली वाकले। नोटा उचलून त्यांनी त्यांची पैसे ठेवलेली पिशवी पाहिली असता दिसून आली नाही। त्यातीलच एक व्यक्ती 1,60,000 रुपयांची पिशवी उचलून घेऊन गेला। पाटील यांनी लागलीच सुरक्षा रक्षक बँक अधिकारी यांना घटना सांगितली। तोपर्यंत चोरटा पसार झाला होता। त्यानंतर पाटील यांनी फिर्याद दिली। हे होतं आजचं बातमीपत्र। पुन्हा भेटूयात एका नवीन बातमीपत्रासह। नमस्कार।